हॅलो स्टुडंट्स, मी प्रथमेश सर. आपण आज व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर आणि व्हीजीटी ओरिजिनल चॅनलवर आज आपण 10th स्टँडर्डचं इंग्लिशचं पहिली पोएम करणार आहोत, जिचं नाव आहे वेअर द माइंड इज विदाउट फिअर. वेअर द माइंड इज विदाउट फिअर ही जी कविता आहे ती लिहिलेली आहे रवींद्रनाथ टागोर यांनी. ओके, रवींद्रनाथ टागोर हे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच्या काळातले एक कवी आहेत आणि त्यावेळी त्यांनी ज्या काही कविता लिहिलेल्या आहेत त्या भारताला स्वातंत्र्य मिळणार किंवा त्याच्या स्वातंत्र्य म्हणजे काय ह्याच्यावर आधारित त्यांच्या कविता होत्या. त्यांनी या कवितेमध्ये सुद्धा पण आझादी मतलब क्या होती है त्याच्याबद्दल सांगितलं. म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे काय असतं, इंडिपेंडन्स म्हणजे काय असतं, फ्रीडम म्हणजे काय असतं, बरोबर. तर ह्याबद्दल त्यांनी या कवितेमध्ये सांगितलंय. वेअर द माइंड इज विदाउट फिअर या कवितेमध्ये त्यांनी काय म्हटलंय तर कवितेचा पहिला अर्थ समजून घ्या, टायटलचा अर्थ समजून घ्या. वेअर द माइंड इज विदाउट फिअर. ओके, फिअर म्हणजे डर, घबराहट, बरोबर. मग फिअर विदाउट फिअर म्हणजे काय, फिअरच्या व्यतिरिक्त असं माइंड वेअर कुठे आहे. म्हणजे या पूर्ण जगामध्ये त्यांनी वर्णन केले. त्यांनी असं नाही म्हटलं की फक्त भारत देशासाठी, तर त्यांनी असं म्हटलं की या पूर्ण जगामध्ये असं कुठे माइंड आहे जे माइंड फिअर व्यतिरिक्त आहे किंवा फिअर नाहीये ज्या माइंड मध्ये, ज्या माणसाच्या माइंड मध्ये फिअरच नाहीये असं माइंड कुठे आहे असं त्यांनी त्या कवितेमध्ये वर्णन केले. चला आपण कवितेमध्ये जाऊया. त्यांनी लाईन बाय लाईन काय काय सांगितले आपण वाचूया, आपल्याला कळेल नक्की काय सांगितले त्यांनी. पहिल्या लाईन मध्ये त्यांनी तेच लिहिलेलं आहे की वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड हेड इज हेल्ड हाय. बरोबर, म्हणजे वेअर द माइंड इज विदाउट फिअर म्हणजे असं कुठे माइंड आहे ज्या माइंड मध्ये फिअर नाही आहे, डर नाही आहे. अँड हेड इज हेल्ड आहे. हेड इज हेल्ड आहे म्हणजे काय, तुमचं असं कोण व्यक्ती आहे जो ताठ मानेने चालतोय किंवा ताठ मानेने सगळं काही करू शकतो. हेड आहे म्हणजे हेड त्याचं सरळ आहे, असं वाकलेलं नाही आहे. कारण जे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे त्यांनी जी कविता लिहिलेली आहे ते इंडिपेंडन्सच्या आधी लिहिलेली आहे आणि त्यामुळे त्यावेळी इंडियामधली तरी सगळी जी लोक होती त्यांना खाली मान घालून चालावं लागायचं किंवा कुठेही काही करावं लागायचं. का? कारण त्यावेळी ब्रिटिशांची हुकूमत होती आपल्या देशावरती, बरोबर. त्यांच्या समोर त्यांना आंखों से आंखें मिला के बात नहीं कर सकते असं म्हणतात ना हिंदीमध्ये, तसं. मग त्यांच्याशी असं मान वर करून नाही बोलू शकत आपण. म्हणून कवी रवींद्रनाथ टागोर म्हणतात की वेअर द माइंड इज विदाउट फिअर, असं कोणतं माइंड आहे ज्यामध्ये फिअर नाही आहे आणि हेड इज हेल्ड हाय. हेड कुठे, हेड हाय आहे म्हणजे सरळ मान, ताठ मान कुठे आहे असं वर्णन केलं त्यांनी. सेकंड लाईन मध्ये काय म्हटलं त्यांनी, वेअर नॉलेज इज फ्री. नॉलेज कुठे फ्री आहे, बरोबर. आता नॉलेज तर फ्री मिळायला पाहिजे, पण नॉलेज फ्री कुठे आहे असं त्यांनी प्रश्न केलेला आहे. सगळ्यांना शिकायला मिळायला पाहिजे, बरोबर. म्हणून सेकंड लाईन मध्ये म्हटलं त्यांनी वेअर नॉलेज इज फ्री आणि नंतर म्हणतात वेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन इनटू फ्रॅगमेंट्स बाय नॅरो डोमेस्टिक वॉल. त्यांनी असं म्हटलंय नेक्स्ट लाईन मध्ये की वेअर द वर्ल्ड इज ब्रोकन, पूर्ण जग ब्रोकन झाले. ब्रोकन म्हणजे तुटणे, तुकडे होणे. तर इथे त्यांनी वर्णन केले की वेअर द वर्ल्ड इज ब्रोकन म्हणजे कुठे वर्ल्ड, जगाचे तुकडे कुठे नाही झाले, पूर्ण जगामध्ये तुकडे झाले होते त्यावेळी. इंडियाच्या इंडिपेंडन्सच्या आधीचा जर काळ बघितला तर त्यावेळी जगाचे तुकडे झालेले. कशाने तुकडे झालेले म्हटलं त्यांनी, बाय द नॅरो डोमेस्टिक वॉल. नॅरो डोमेस्टिक वॉल म्हणजे काय तर भेदभाव केलं जाणार, बरोबर. अशी वॉल ज्या वॉल म्हणजे असं आपण समजा आता वॉल म्हणजे भिंत, म्हणजे आपण काय करतो तर हा तुझा घर, हा माझा घर, मध्ये भिंत बांधली म्हणजे तुझा एरिया वेगळा, माझा एरिया वेगळा, म्हणजे आपण त्यांना डिवाइड करतो. तसं वॉल डिवाइड करते, तसंच नॅरो डोमेस्टिक वॉल म्हणजे काय तर जगाचे तुकडे केलेले आहेत. कशामध्ये, रिलीजन, धर्मानुसार, कास्ट, जातीनुसार. अजून कशानुसार केले आहे तर कलर, आणखी काय काय म्हटले त्यांनी, क्लास, कलर, सोसायटीमध्ये या गोष्टींमध्ये काय केलं जातं, भेदभाव केला जातो. आजही केला जातो, आपल्याला माहित आहे, बरोबर. म्हणजे आजही काय केलं जाते तर त्यांनी ती कविता त्यावेळी लिहिलेली असली तरी पण आजही बऱ्याच ठिकाणी असं घडतं की या भेदभाव केला जातो. कोणकोणत्या गोष्टीमध्ये, रिलीजन, कास्ट, क्लास, कलर, सोसायटीमध्ये असं भेदभाव केला जातो आणि जगातल्या बऱ्याच कंट्रीमध्ये पण असं केलं जातं. असं नाही की भारतातच केलं जातं. तर त्यांनी इथे म्हटलंय की जगातल्या बऱ्याच कंट्रीमध्ये काय केलं जातं तर भेदभाव केला जातो. तर असं भेदभाव न होणारं कंट्री कुठे आहे किंवा असं भेदभाव न होणारी अशी जागा कुठे आहे, वेअर द वर्ल्ड हॅज नॉट ब्रोकन म्हणजे असं कुठे जग आहे जिथे ब्रोकन झालेलं नाहीये नॅरो डोमेस्टिक वॉलने. पुढच्या लाईन मध्ये कवी काय म्हणतोय, वेअर वर्ड्स कम फ्रॉम द डेप्थ ऑफ द ट्रूथ. असे शब्द कुठे आहेत, वर्ड्स कम फ्रॉम डेप्थ ऑफ ट्रूथ. ट्रूथ म्हणजे सच्चाई, सच्चाईच्या डेप्थ म्हणजे खोलातून असे कुठे शब्द निघतायत म्हणजे खरं बोलणारे कुठे आहेत,
सच्चाई कुठे? सगळीकडे तर झूट पसरा आहे, बरोबर, सगळीकडे झूट पसरलेला आहे, सच्चाई कुठे आहे असा प्रश्न केलेला आहे कोणी? रवींद्रनाथ टागोरने. आणखी पुढे काय म्हणतात? वेअर टायरलेस स्ट्रायव्हिंग स्ट्रेचेस इट्स आर्म्स टुवर्ड्स द परफेक्शन. म्हणजे टायरलेस स्ट्रायव्हिंग म्हणजे काय? तर कंटिन्युअस एफर्ट्स टू मेक द सक्सेस, म्हणजे सक्सेस मिळवण्यासाठी जी मेहनत केली जाते, बरोबर, कष्ट केले जातात, त्याला बोलतात टायरलेस स्ट्रायव्हिंग. आणि टायरलेस स्ट्रायव्हिंग केल्यानंतर काय मिळणार आपल्याला? आपण आपल्या टार्गेट पर्यंत पोहोचणार, गोल पर्यंत पोहोचणार. आता जर तुम्ही अभ्यासामध्ये टायरलेस स्ट्रायव्हिंग केलं, बरोबर, म्हणजे काय केलं? तर तुम्ही तुमच्या गोलच्या दिशेने मेहनत केली, कष्ट केले, तर तुम्हाला तुमचं यश, तुम्हाला जे काही तुम्हाला हवं आहे, तुमचं गोल टार्गेट पूर्ण होणार, तुम्हाला हवे तेवढे मार्क मिळू शकतील जर तुम्ही मेहनत केली तर. म्हणजे तुम्ही कुठे जाणार? टुवर्ड्स द परफेक्शन. मग त्यांनी असं म्हटलंय की असं कुठे आहे? वेअर टायरलेस स्ट्रायव्हिंग. असं जर केलं म्हणजे खूप मेहनत करणारे आहेत, त्या मेहनत करणाऱ्याचं रूपांतर जे आहे ते परफेक्शन कडे कुठे होतोय, बरोबर, असं वर्णन केले त्यांनी. पुढे आणखी काय म्हटलं त्यांनी? वेअर द क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन. क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन म्हणजे कारणांचं स्ट्रीम ऑफ क्लिअर स्ट्रीम म्हणजे काय? तर स्वच्छ प्रवाह. कुठे आहे स्वच्छ प्रवाह? कसलं म्हटलंय त्यांनी? क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन हॅज नॉट लॉस्ट इट्स वे. आता हा जो स्वच्छ प्रवाह जो आहे तो कुठे लॉस्ट झालेला आहे, म्हणजे त्याचा मार्ग कुठे हरवलेला आहे का? क्लिअर स्ट्रीमचा, बरोबर, क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझनचा मार्ग हरवलेला आहे का? असं कुठे आहे? अजून पुढे काय म्हटलंय त्यांनी? कुठे कुठे हरवलाय? तर इनटू द ड्रेरी डेझर्ट सँड ऑफ डेड हॅबिट. कुठे हरवलेला आहे? ड्रेरी डेझर्ट सँड ऑफ डेड हॅबिट. डेड हॅबिट म्हणजे काय? तर जे ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक काही गोष्टी असतात, त्या गोष्टींमध्ये काही जण गुरफटलेले असतात, म्हणजे सारखं पूजा अर्चना करण्यामध्येच असतात, पूर्ण दिवसभर तेच काम करणार, किंवा आणखी त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी असतात. फक्त पूजा अर्चना करणं वाईट आहे असं नाही सांगत मी, पण त्या पारंपरिक गोष्टी, अरे हे असं केलं तर असंच घडतं, काही प्रमाणात अंधश्रद्धेच्या दृष्टीने वागतात अशी माणसं. मग ते असं कुठे नाहीये, बरोबर, जगामध्ये सगळीकडेच त्यावेळी अंधश्रद्धा पसरली होती की आपण असं केलं मग आपल्यावर असं होऊ शकतं, म्हणजे असं काहीतरी त्यांनी तिथे वर्णन केले कोणी? रवींद्रनाथ टागोरांनी. पुढे काय त्यांनी म्हटले आपल्या कवितेमध्ये? वेअर द माइंड इज लेड फॉरवर्ड बाय दी इनटू एव्हर वायडनिंग थॉट अँड ऍक्शन. म्हणजे आपलं माइंड जे आहे ते आपले एव्हर वायडनिंग थॉट आणि ऍक्शन मध्ये कन्वर्ट का नाही होते? म्हणजे आपलं जे मन आहे, आपले जे विचार आहेत ते खूप मोठ्या विचारांमध्ये का नाही कन्वर्ट होत, किंवा आपल्याला आणखी मोठं व्हायला का मदत करत नाहीये ते? आणखी लास्ट लाईन मध्ये म्हटलंय इनटू द हेवन ऑफ फ्रीडम, इनटू दॅट हेवन ऑफ फ्रीडम माय फादर. इथे कवीने माय फादर शब्द वापरलाय. माय फादर म्हणजे माय गॉड. देवाला उद्देशून कवी प्रार्थना करतोय आणि देवालाच असं विचार केलेली आहे कवीने की हे असं कुठे आहे? सगळ्यांना फ्रीडम हवंय, ते कुठे आहे, बरोबर. आणि शेवटच्या लाईन मध्ये देवाला उद्देशून कवी म्हणतोय माय फादर, मला असं हेवन ऑफ फ्रीडम हवंय, असं आजादी का हेवन चाहिए, स्वर्ग चाहिए, बरोबर, आजादीचं स्वर्ग, ज्यामध्ये काय आहे आणि ज्यामध्ये काय करायला पाहिजे? लेट माय कंट्री अवेक. आणि त्यासाठी माझ्या देशाला, माझ्या कंट्रीला काय कर? अवेक कर, म्हणजे जाग कर, बरोबर. असं कवीने या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे कवीला इन शॉर्ट या कवितेमध्ये काय करायचंय? तर देवाला प्रार्थना करतोय कवी. कशासाठी? कवी रवींद्रनाथ टागोर जे आहेत ते काय करतायत? तर देवाला प्रार्थना करतायत की सगळीकडे काय पसरलेला आहे? फिअर पसरलेला आहे. विदाउट फिअर असं कुठेच नाहीये. सगळीकडे डर पसरलेला आहे, भेदभाव होत आहे, बऱ्याच गोष्टी अशा आहेत की कुठेच फ्रीडम नाहीये. आणि तू काय कर? देवाला कवी सांगतोय, कवी रवींद्रनाथ टागोर म्हणतायत की माझ्या कंट्रीला जाग कर, सगळ्यांना हे फ्रीडम मिळवण्यासाठी प्रयत्न करायला लागू द्या, बरोबर. आता ही रवींद्रनाथ टागोरांची ही जी कविता आहे ती इथे संपते. तुम्हाला कविता आवडली असेल तर लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, कारण इंग्लिशशी रिलेटेड बऱ्याच व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. थँक्यू.